नमस्कार, प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया चिंचेची चटणी। चिंचेची चटणी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी चिंच, 1 वाटी गूळ, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल मिरची तुम्ही वाढवू शकता तिखट आवडत असेल तर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चाट मसाला। आता आपण चिंच आणि गूळ कुकर मध्ये लावून घेऊया। गूळ मी आधी फोडून घेतलाय, चिंच पण मी आधी धुवून घेतलेली होती कारण धूळ वगैरे असते। अर्धा ग्लास आपण पाणी टाकूया, 1 शिट्टी घेऊया। मीडियम गॅसवरच 1 शिट्टी घ्यायची आहे म्हणजे आपली चिंच व्यवस्थित शिजेल। आता आपली चिंच पूर्णपणे गार झाली आहे, ते आपण मिक्सर मध्ये आता बारीक करून घेऊया। थोडी थोडी घालून बारीक करूया आपण, पूर्ण टाकली तर जास्त होईल त्याच्यामध्ये। पूर्ण चिंच बारीक करून घेतली आपण, त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं कारण जास्त घट्ट झालं होतं ना म्हणून। आता पूर्ण गाळून घेऊया। आपली चिंच आता पूर्ण गाळली गेली आहे, कलर आत्ताच छान दिसतोय त्याचा। आता आपण गरम करून घेऊया। आपण काढलेली धना पावडर, जिरे पावडर, चाट मसाला, लाल मिरची आणि मीठ सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। 1 उकळी घ्यायची आहे, उकळी आली म्हणजे आपली चटणी तयार होईल। आपल्या चटणीला उकळी आली आहे, थोडी आंबट वाटते म्हणून मी अर्धी वाटी साखर टाकते त्यामध्ये। कधी कधी काही चिंच खूप आंबट असतात ना, त्यानुसार आपण साखर टाकायची का नाही नंतर ठरवूया। आता परत 1 उकळी घ्यायची आणि आपली चटणी तयार। आता साखर पण पूर्ण वितळली आहे म्हणजे आपली चटणी आता तयार झाली आहे। एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया, गॅस बंद करूया। खूपच छान झाली। यामध्ये तुम्ही पाणी ऍड करून पाणीपुरीसाठी, ओल्या बेळसाठी किंवा दहीवड्यासाठी तुम्ही ही चटणी वापरू शकता। एकदा नक्की ट्राय करा।